नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे आपण महत्त्वाचे प्रश्न चालू घडामोडीचे या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला आहे, भारत कोणत्या देशाकडून 114 राफेल लढाऊ विमान खरेदी करणार आहे? तर पर्याय ब फ्रान्स. फ्रान्स या देशाकडून बघा भारत 114 राफेल लढाऊ विमान खरेदी करणार आहे. हे जे काही राफेल लढाऊ विमान आहे तर ते कोणत्या देशाचे आहे? फ्रान्स देशाचे आहे. निर्माता आहे डेसॉल्ट एव्हिएशन याचा निर्माता आहे आणि प्रकार जर आपण पाहिला तर मल्टीरोल फायटर हा याचा प्रकार आहे. पुढील प्रश्न आहे दुसरा, पहिला स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल कोणत्या राज्याने सादर केला आहे? तर उत्तर प्रदेश. पर्याय क उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्य सरकारने पहिला स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा नुकताच सादर केला आहे आणि असं करणारा तो देशातील पहिला राज्य ठरले, लक्षात ठेवायचं आहे. काय तर पहिलं राज्य जे आर्थिक सर्वेक्षण अहवाल हे सादर करून विकासाचा वेग आणि औद्योगिकीकरणातील गती मांडणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. अर्थमंत्री कोण आहेत उत्तर प्रदेशचे? तर सुरेश खन्ना हे अर्थमंत्री आहेत आणि यांनीच बघा हा स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा नुकताच सादर केलेला आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ आहेत. आनंदीबेन पटेल राज्यपाल आहेत. पुढील प्रश्न आहे, S-400 प्रणालीसाठी भारत कोणत्या देशासोबत 10,000 कोटींचा करार करणार आहे? S-400 प्रणाली आपल्याला माहिती असेल, ऑपरेशन सिंदूर जेव्हा आपल्या भारताने राबवले होते बघा, तर त्यावेळी या S-400 प्रणालीची शक्ती ही पूर्ण जगाने पाहिली होती. त्यावेळी भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान या S-400 प्रणालीचाच बघा जास्तीत जास्त वापर केला होता आणि पाकिस्तानला धडा शिकवला होता. तर हीच S-400 प्रणाली जिच्यासाठी भारत बघा रशिया देशासोबत, कोणत्या देशासोबत? तर रशिया देशासोबत 10,000 कोटींचा करार करणार आहे. किती? 10,000 कोटींचा. नुकतंच संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने याबाबतची मंजुरी ही दिलेली आहे. S-400 प्रणाली जी आहे तर ती रशियन बनावटीची आहे. कोणत्या देशाची? तर रशियन बनावटीची आहे. पुढील प्रश्न आहे चौथा, जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2025 मध्ये भारत हा पर्याय क 91व्या स्थानावर आहे. कितव्या? 91व्या. गेल्या वर्षी कितव्या स्थानावर होता? गेल्या वर्षी नाही, 2024 मध्ये कितव्या स्थानावर होता? तर 95व्या स्थानावर होता आणि 2025 मध्ये आता 91व्या स्थानावर आहे भारत. सर्वाधिक भ्रष्टाचारी देशांच्या यादीमध्ये बघा सर्वात शेवटी म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचार हा कोणत्या देशामध्ये केला जातो? तर सोमालिया आणि दक्षिण सुदान या देशांचा बघा सर्वात शेवटी नंबर आहे. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? डेन्मार्क हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि आपला भारत आहे 91व्या स्थानावर. पुढील प्रश्न आहे पाचवा, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये मनू भाकरने कोणते पदक जिंकलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय ब रौप्य पदक. मनू भाकरने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 मध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदक जिंकली होती. 2024 मध्ये 2 कांस्य पदक जिंकली होती पॅरिस ऑलिम्पिक. सुरुवातच पदकांची ही मनू भाकरने केली होती. पॅरिस ऑलिम्पिक ज्या पार पडल्या बघा, तर त्यावेळी पदकांची जर सुरुवात आपण पाहिली तर ती मनू भाकरने केली होती. यांनीच त्यावेळेचं पहिलं पदक हे जिंकलं होतं. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत मनू भाकर. ईशा सिंग हे देखील नाव लक्षात ठेवायचं आहे. तर ईशा सिंगने यामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे. ह्या देखील आपल्या भारताच्याच आहेत. कशामध्ये जर आपण पाहिलं तर 25 मीटर पिस्टल इंडिव्हिज्युअल या प्रकारामध्ये यांनी हे पदक पटकावलेले आहे. कांस्य पदक ईशा सिंग यांनी आणि मनू भाकर यांनी रौप्य पदक. सुवर्ण पदक आपण पाहिलं तर गुयेन यू ट्रांग यांनी सुवर्ण पदक पटकावलेले, ज्या व्हिएतनाम देशाच्या आहेत. पुढील प्रश्न आहे, ब्लॅक स्वान समिट 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आले?
तर ब्लॅक स्वान समिट 2026 याचं आयोजन हे पर्याय ड भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. मुख्य अतिथी कोण असणार आहेत? मुख्य अतिथी हे राष्ट्रपती असणार आहेत. कोण आहेत? द्रौपदी मुर्मू ह्या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि या ब्लॅक स्वान समिट 2026 मध्ये बघा मुख्य अतिथी आहेत, त्याच लक्षात ठेवायचं आहे. आयोजक कोण असणार आहे? ओडिसा सरकार, ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क हे आयोजक असणार आहेत. मुख्य थीम आहे फिनटेक, डिजिटल अर्थव्यवस्था, रोजगार निर्मिती व समावेशक विकास हा यामागचा बघा थीम आहे. राष्ट्रपतींचा मुख्य संदेश काय आहे? तर तंत्रज्ञान सामाजिक न्याय, लिंग समानतेचे साधन बनले पाहिजे, हा राष्ट्रपतींचा मुख्य संदेश आहे. पुढील प्रश्न आहे 7वा. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली ही डॅश डॅश परिवहन महामंडळाने लॉन्च केलेली आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या परिवहन महामंडळाने बघा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली ही नुकतंच लॉन्च केलेली आहे. कशासाठी? तर पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने बघा हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली ही लॉन्च करण्यात आलेली आहे. सध्या अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे? तर प्रताप सरनाईक आहेत आणि तेच सध्याचे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री देखील आहेत. पुढील प्रश्न आहे जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न महत्त्वाचे आहेत बघा. पुढील प्रश्न आहे देशातील पहिला म्युझिकल रोड हा खालीलपैकी कोठे साकारण्यात आला? तर देशातील पहिला म्युझिकल रोड हा बघा पर्याय अ कोस्टल रोड मुंबई, जे काय मुंबई या ठिकाणी कोस्टल रोड उभारण्यात आला बघा, तर या कोस्टल रोडवर देशातील पहिला म्युझिकल रोड हा साकारण्यात आलेला आहे. देशातील पहिला आणि जगातील 5वा उपक्रम असणार आहे. कितवा? 5वा. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हे कोस्टल रोडला देण्यात आलेलं हे लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न गेल्या वर्षी विचारण्यात आला होता. आता गाणं कोणतं वाजतं? तर गाणं वाजतं बघा जय हो, लक्षात ठेवायचं आहे जय हो. स्लॅम डॉग मिलेनियर हा जो काही चित्रपट आहे तर या चित्रपटातील ते गाणं आहे जय हो आणि या जय हो गाण्याची धून ही या ठिकाणी वाजली जाते. लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणी? तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी याचं लोकार्पण हे केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल हा कोठे तयार करण्यात आला आहे? तर तो आसाम राज्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे. कोणत्या नदीवर? ब्रह्मपुत्रा नदीवर, हे लक्षात ठेवायचं आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर बघा उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीला जोडणारा हा 6 पदरी पूल आहे आणि जो भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल हा नुकताच ठरलेला आहे. आयुष्य जर आपण पाहिलं तर 100 वर्ष याचं आयुष्य हे सरासरी सांगण्यात आलेलं आहे. कोणत्या नदीवर आहे? ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. पुढील प्रश्न आहे हिवाळी ऑलिम्पिक 2026 याचं आयोजन कोठे केले जाणार आहे? तर पर्याय ब मिलान आणि कोर्टिना डी एपेन्झो, मिलान आणि कोर्टिना डी एपेन्झो इटली या ठिकाणी हिवाळी ऑलिम्पिक 2026 याचं आयोजन हे केलं जाणार आहे. पुढील प्रश्न आहे 4था. बायोफॅच 2026 मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून कोणास सन्मानित करण्यात आले? तर आपल्या भारताला बघा बायोफॅच 2026 मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे. या बायोफॅच प्रदर्शनीची सुरुवात ही जर आपण पाहिली तर 1990 साली करण्यात आली होती. पहिली आवृत्ती ही जर्मनी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. भारत यामध्ये 2010 मध्ये सहभागी झाला होता किंवा 2010 मध्ये. पुढील प्रश्न आहे सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीता अगोदर कोणते गीत अनिवार्य केलेले आहे? तर पर्याय ड वंदे मातरम. वंदे मातरम हे भारताचे कोणते गीत आहे? तर ते राष्ट्रीय गीत आहे, लक्षात ठेवायचं राष्ट्रीय गीत. भारताचे राष्ट्रीय गीत आहे जनगण मन आणि भारताचे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम. तर या वंदे मातरम गीताला बघा जवळपास 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि हेच वंदे मातरम गीत आता सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीता अगोदर बघा गायले जाणार आहे आणि ते अनिवार्य केलेले आहे. जाहीर कोणी केले? निर्देश कोणी दिले? तर गृहमंत्र्यांनी याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. आता हे वंदे मातरम गीत लिहिले कोणी आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे भारतातील शहर कोणते ठरले आहे? तर दिल्ली हे बघा जगात पहिले शहर ठरलेले आहे जे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे ते शहर ठरलेले आहे. पहिली चॉईस जर आपण पाहिलं तर ती आता दिल्ली असणार आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी जे सर्वात परवडणारे शहर आता ठरलेले आहे. यामध्ये मुंबईचा क्रमांक कितवा लागतो? 11वा क्रमांक लागतो. बंगळुरूचा क्रमांक कितवा लागतो? तर 15वा लागतो, लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न आहे AI फॉर जागतिक ॲग्री परिषद, AI फॉर ॲग्री जागतिक परिषद 2026
कुठे आयोजित केली जाणार आहे तर आपल्या मुंबईमध्ये बघा AI फॉर ॲग्री जागतिक परिषद 2026 ही आयोजित केली जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, सनाई ताकाईची कोणत्या देशाच्या पुन्हा पंतप्रधान बनणार आहे तर सनाई ताकाईची ह्या जपान देशाच्या पुन्हा एकदा पंतप्रधान बनणार आहेत. नुकतंच मध्यावधी निवडणूक पार पडल्या जपानमध्ये आणि या ठिकाणी यांनी बघा विजय मिळवलेला आहे. जवळपास 465 जागा होत्या. त्या 465 जागांपैकी 316 जागा ह्या CDP म्हणजेच लिबरल डेमोक्रेटिक पार्टी CDP लिबरल डेमोक्रेटिक पार्टी यांनी जवळपास 316 465 जागांपैकी जिंकल्या असून आता पुन्हा एकदा जपानच्या पंतप्रधान असणाऱ्या सनाई ताकाईची. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, कोणत्या वर्षापर्यंत भारत कुपोषण मुक्त करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवलेलं आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.